बीएमसी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होताच आता शाब्दिक युद्ध सुरू झालंय. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने 20 वर्षांनी एकत्र आल्याबद्दल उद्धव आणि राज ठाकरे यांच्यावर मोठा हल्लाबोल केलाय. पक्षाचे प्रवक्ते संजय निरुपम यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत ठाकरे बंधूंवर हल्लाबोल केलाय. त्यांनी म्हटलंय की ठाकरे बंधूंनी मुंबईतील वरळी येथे हॉटेल ब्ल्यू मध्ये त्यांच्या पुनर्मिलनाची घोषणा केली होती. आता त्यांनी सांगितलंय की ते मराठी लोकांच्या हितासाठी एकत्र आलेत. पुढचा महापौर मराठीच असेल. मात्र संजय निरुपम यांनी दोन्ही भावांना लक्ष्य करून उत्तर भारतीय कार्ड खेळल्याचं म्हटलंय. मराठींचा उल्लेख करत त्यांनी म्हटलंय की दोन्ही भाऊ खान पठाण प्रेमी आहेत, पण उत्तर भारतीयांच्या ते विरोधात आहेत. मुंबईतील बीएमसी निवडणुका 15 जानेवारीला होणार आहेत, तर 16 जानेवारीला निकाल लागणार आहे. या निवडणुका उद्धव ठाकरे यांचे राजकीय भविष्यच ठरवेल आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या लोकप्रियतेचीही चाचणी होईल. जर भाजपने मुंबईतील महापौर पदाची निवडणूक जिंकली तर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात भाजपमधील सर्वात महत्वाचे आणि प्रमुख नेते बनतील असं देखील त्यांनी सांगितलंय. मात्र या निवडणुकांमध्ये त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असल्याचं त्यांनी म्हटलंय. भाजपने शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेशी युती करून लढण्याची योजना आखली आहे, तर ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर काँग्रेसने एकटं लढण्याचं जाहीर केलंय. मुंबईतील सर्वच पक्ष आता त्यांच्या निवडणुका मराठी, मुस्लिम आणि उत्तर भारतीय आणि मारवाडी मतदारांभोवती नियोजन करतायत. त्यामुळे 16 जानेवारीला निकाल लागल्यानंतर मुंबईचा महापौर नक्की कोणाचा होईल हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.